भंडाऱ्यामध्ये महायुतीनं धक्का तंत्र राबवले। संजय सावकारे यांच्याकडून भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलंय आणि पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील। या निमित्तानं भाजप नेतृत्वानं एका दगडामध्ये अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे। संजय सावकारे यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातला भुसावळ असल्यामुळे अत्यंत लांबचा आहे आणि भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यापासून ते भंडाऱ्याचे पालकमंत्री असण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे। ते पंकज भोयर हे कुणबी समाजाचे आहेत आणि भंडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबी मतदार असल्यानं अप्रत्यक्षरित्या सामाजिक समीकरण सांभाळण्यात आलं आहे का असा प्रश्न या तडकाफडकीच्या बदलीनंतर निर्माण झाला आहे। मागच्या म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की भंडाऱ्याला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतं आहे। तिथे जाण्या येण्याच्या 6-7 तास जाण्या यायला लागतात। एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही, म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि भोयर साहेबांना तिथे दिलं। निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांकरिता आहेत त्याची चांगली काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत। महायुतीमध्ये कुठलाही अंतर्गत वाद त्या ठिकाणी नाही आहे। पहिले देखील तो जिल्हा भारतीय जनता पार्टीकडेच होता, फक्त भौगोलिक दृष्ट्या सन्मान्य सावकारे साहेबांना तो जिल्हा दूरचा पडायचा, त्याच्यामुळे कदाचित मी विदर्भातला असल्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी